हॅलो स्टुडंट, मी लखन डोने आणि आज आपण पाहणार आहोत कन्वर्ट टू डेसिमल. ओके, पहा आपली 10वीची एक्झाम वगैरे झालेली आहे. 10वीच्या जवळपास आपले जे मॅथ्स सायन्सचे पेपर संपलेले आहे, पण आता सुद्धा आपल्या लहान मुलांचे काय आहे आपले एक्झाम बाकी आहे. तर त्यांच्यासाठी आपण सुद्धा काय करत आहोत, जे बेसिकचे काही टॉपिक आहेत ते आपण क्लिअर करून देत आहोत. ओके, तर आपल्या टॉपिकचं नाव आहे कन्वर्ट टू डेसिमल. ओके, तर यामध्ये पहा स्टुडंट, सर्वात पहिले काय करायचं की आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर डिनॉमिनेटर कधी आपला जो डिनॉमिनेटर आहे तो कधी किती असला पाहिजे, 10, 100 किंवा 1000 असायला हवा. म्हणजे आपल्याला काय होऊन जाईल, आपल्याला जो आपला कन्वर्ट टू डेसिमल मध्ये करण्याला आपल्याला काय जाईल, एकदम सोपं जाईल. ओके, तर आता पहा स्टुडंट, यामध्ये आता पहा याला आपण शॉर्ट करून सुद्धा डेसिमल फॉर्म मध्ये करू शकतो. म्हणजे जर याला मी काय म्हटलं तर 10, 100 किंवा 1000 आपल्याला पाहिजे, तर याला जर आपण डिवाइड केलं तर याची किती 2 ने डिवाइड केलं तर 10 येईल आणि याला 2 ने डिवाइड केलं तर किती येईल, 2 येईल. ओके, तर काय करायचं, हा न्यूमरेटर ॲज इट इज, पण चेक करायचं 1 वर किती झिरो आहे, एक झिरो आहे, एक डिजिट नंतर पॉइंट, म्हणजे किती आला आपलं 0.2. आता चेक करा स्टुडंट, या ठिकाणी किती आहे, या ठिकाणी 50. मी काय म्हटलं 10, 100 किंवा 1000. तर या ठिकाणी आपण काय करू, या ठिकाणी जर आपण याला कन्वर्ट केलं कशामध्ये, 100 मध्ये, तर याला किती मल्टिप्लाय करायला, 2 न, तर किती ने आपल्याला 100, याला सुद्धा 2 न मल्टिप्लाय केलं किती 32. म्हणजेच किती डिजिट नंतर पॉइंट, 2 डिजिट नंतर पॉइंट, म्हणजे किती आलं स्टुडंट आपलं 0.32. आता इथं सुद्धा पहा, इथं सुद्धा आपण काय करू शकतो, 10 करू शकतो का, याला यस किती मल्टिप्लाय केलं, 2 न मल्टिप्लाय केलं किती येते 10. तर या सुद्धा ठिकाणी 2 न मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरला किती 6. आणि काय करू आपण, न्यूमरेटर ॲज इट इज किती झिरो आहे, 1 झिरो आहे, एक डिजिट नंतर पॉइंट, म्हणजे किती आलं आपलं 0.6 कन्वर्ट इनटू डेसिमल. लास्ट करू आपण, चेक करा या ठिकाणी आपल्याला याला कन्वर्ट होईल आपलं 10 मध्ये नव्हे तर आपण किती 100 मध्ये, 100 मध्ये मल्टिप्लाय करण्यासाठी, 100 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला करायला लागेल 4 न मल्टिप्लाय, तर किती आपल्याकडे 100 आणि वरती सुद्धा 4 न मल्टिप्लाय केलं तर किती तुमचे 72 झाला. आपला आन्सर येऊन जाईल 72 ॲज इट इज किती 0, 2 0, 2 डिजिट नंतर राईट साइडला मोजायची कधी 2 डिजिट नंतर पॉइंट, म्हणजे 0.72. एकदम इतक्या इझी वेने स्टुडंट आपण काय करतो, कन्वर्ट इनटू डेसिमल पॉइंट मध्ये कन्वर्ट करू शकतो. पाच स्टुडंट, तुम्हाला सुद्धा समजलं असेल आणि तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या रिलेटिव्हला जर समजलं पाहिजे तर आपलं काय करू शकता, आपली रील तुम्ही जास्तीत जास्त लोकांना काय करू शकता, शेअर करू शकता. आणि अशाच प्रकारचे तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करू शकता, शेअर करू शकता, सबस्क्राईब सुद्धा करू शकता. थँक्यू.